नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, MA, MCOM, MSc फर्स्ट इयर, सेमिस्टर फर्स्ट या वर्गाचा जो क्रेडिट विषय आहे मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयाच्या आजच्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे. भारतीय संदर्भात मानवी अधिकार बघताना आपल्याला आपल्या देशाच्या राज्यघटनेला जाणून घ्यायचे आहे. कोणत्याही देशाची राज्यघटना म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांच्या श्रद्धा, त्यांच्या उत्कट इच्छा यांची अभिव्यक्ती करणारा तो एक मूलभूत कायदा असतो. विशेष कायद्याचं पावित्र्य त्याला लाभलेले असते आणि त्या ठिकाणच्या सर्व कायद्यांमध्ये त्याचे स्थान सर्वश्रेष्ठ असते. आपली राज्यघटना ही बहुजनांनी साम्राज्यवादी परकीय सत्ताधाऱ्यांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे. प्रत्येक भारतीय नागरिक हा त्याच्या मर्जीचा मालक असून कुणाचाही गुलाम नाही याची हमी आपल्याला या राज्यघटनेच्या माध्यमातून मिळते. आम्ही भारताचे लोक या देशाचे खरे सत्ताधारी आहोत हे राज्यघटना दर्शवते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर अहिंसा, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या तत्वांवर आधारित स्वातंत्र्य लढ्याचा ऐतिहासिक वारसा राज्यघटनेला लाभलेला आहे. 1950 साली जेव्हा राज्यघटना अंमलात आली तेव्हा ती जगात समान कायदा असलेल्या देशांमधील केवळ तिसरी लिखित राज्यघटना होती. त्यामध्ये न्याय हक्कांचे विधेयक अंतर्भूत होते. इतर दोन राज्यघटना म्हणजे अमेरिका आणि आयर्लंड या होत्या. भारतातील सामाजिक, आर्थिक आणि भाषिक विविधतेमुळे केवळ ब्रिटिशच नव्हे तर अनेक भारतीय देखील भारतात लोकशाही रचना आणि संस्था यशस्वीरित्या मूळ धरू शकतील याविषयी संशयित होते. आणि सर्वात मोठं आव्हान होतं आपल्या देशातील गरिबी, सामाजिक आर्थिक विषमता यांचं. आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा 1946 साली स्थापन झाली आपली घटना समिती, त्यावेळी स्वतंत्र सार्वभौम भारतासाठी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचं अति कठीण काम सुरू झालं. राज्यघटनेमध्ये उचलून धरलेल्या उच्च आदर्शांचे प्रतिबिंब आपल्याला सरनामा, मूलभूत हक्क, राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य अशा विविध भागांमध्ये पडलेलं दिसून येतं. बघा, संविधान सभेच्या देखरेखीखाली भारतीय राज्यघटनेचा मसुदा जो आहे तो तयार करण्यात आला. मुळात संविधान सभेचे 389 सदस्य होते. मात्र 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन यांच्या योजनेनुसार फाळणी झाल्यामुळे पाकिस्तानसाठी एक वेगळ्या संविधान सभेची निर्मिती करण्यात आली. परिणामी भारताच्या संविधान सभेच्या सदस्यांची संख्या 299 पर्यंत घटली. या संविधान सभेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते आणि नंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. त्यांच्या सोबत 6 अन्य सदस्यांची राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी निवड करण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानंतर पंडित गोविंद वल्लभ पंत, के.मा. मुंशी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, बी.एन. मित्तर, एम.डी. सादुल्ला, डी.पी. खैतान हे अन्य सदस्य होते. पुढे 1952 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश होणारे पहिले भारतीय सर बेदगल नरसिंह राव यांची संविधान सभेचे व मसुदा समितीला सहाय्य करण्यासाठी संवैधानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मसुदा समितीने 2 वर्ष 11 महिने व 17 दिवसांमध्ये राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे आपले काम पूर्ण केले. मसुदा समितीने तयार केलेला मसुदा दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने मंजूर केला व संविधान 26 जानेवारी 49 रोजी अस्तित्वात आले. संरचनेत संघराज्य व एकात्म वैशिष्ट्यांमुळे प्राध्यापक के.सी. व्हियर या अमेरिकन घटनातज्ञांनी आपल्या संविधानाचे निम्न संघराज्य असं वर्णन केलं आहे, तर भारताचे ख्यातनाम घटनात्मक कायदेपंडित ग्रेविल यांच्या शब्दात सांगायचे तर शांततेच्या काळात संघराज्य व युद्ध काळात एकात्म असे आपले संविधान आहे. मात्र काटेकोरपणे आपल्या संविधानाचे वर्णन करायचे तर हे सहकारी संघराज्य संविधान आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये 395 कलमे व 12 परिशिष्ट आहेत. प्रस्तावना म्हणजे संविधानाची ओळख करून देणारी, त्याच्या मुळाशी असलेली तथ्य, अनुमान यांचा तपशील कथन करणारे, त्यांचा उद्देश काय आहे, त्यांची ध्येय काय आहे हे विशद करणारं विधान आहे. अस्पष्टता किंवा मतभेद जर निर्माण झाले तर या संहितेच्या अर्थाची किंवा उद्देशाची उकल करणारे स्पष्टीकरण करणारे म्हणजेच सरनामा आहे. राज्यघटनेला सरनामा असलाच पाहिजे असे बंधन किंवा प्रघात नाही. मात्र राज्यघटनेची मूलतत्वे आणि तत्वज्ञानाचं प्रतिबिंब त्यात असावं म्हणून भारतीय राज्यघटनेच्या कर्त्यांना सरनामा असणं गरजेचे वाटले. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेला आहे, जिथे लोक सर्वश्रेष्ठ असून सरकार हे प्रातिनिधिक आणि लोकांना जबाबदार असणारे असते. अशी समाजव्यवस्था ही राज्यघटनेच्या सरनाम्याचे ध्येय आहे. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने अनेक न्यायनिर्णयांमधून राज्यघटनेच्या सरनाम्याचे महत्त्व आणि उपयुक्तता सांगितलेली आहे. जे काही अस्पष्टता, मतभेद निर्माण होतो ते सोडवण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून होत असते. प्रस्तावनेनुसार सार्वभौमत्वाचा संपूर्ण अधिकार कोणत्याही विधिवत अथवा संवैधानिक शासकीय संस्थेकडे नसून केवळ भारतीय लोकांकडे आहे आणि त्यामुळेच भारतीय संसदेसकट संविधानाद्वारे निर्माण करण्यात आलेली कोणतीही संस्था सार्वभौम नाही. मूळ संविधानानुसार भारताचे सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असे वर्णन करण्यात आलेले आहे. प्रिएम्बलची सुरुवातच आम्ही भारताचे लोक अशा स्वरूपात झालेली आहे. म्हणजे भारताच्या सरकारचे जे अधिकार आहेत ते त्यांना लोकांपासून प्राप्त होतात. त्यांना ते कोणी विशिष्ट मंडळाने प्रदान केलेले नाहीयेत, तर भारतीय लोकांनी प्रदान केलेले आहे. लोकांच्या उत्कट इच्छा आणि त्या विशिष्ट आदर्शांच्या आधारे पूर्ण करायचे आहे, हेच सरनाम्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यातही सार्वभौमत्व हे फक्त लोकांकडेच असून कोणतीही येडीजात, राजेशाही किंवा व्यक्ती त्यावर अधिकार सांगू शकत नाही. याचा अर्थ असा की या देशातील लोक राज्यघटनेने विहित केल्यानुसार ठराविक कालावधीनंतर त्यांच्या प्रतिनिधीच्या द्वारे या देशाच्या राष्ट्रपती सहित आपले सरकार निवडतात, असेही राज्यघटना ध्वनित करते. समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द प्रस्तावनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे 1976 वर्षी समाविष्ट करण्यात आले. समाजवादी, जिथे समाजवादाचा मूळ हेतू लोकांना सन्मानपूर्वक जीवन जगता येईल असं वातावरण उपलब्ध करून देणं, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुरक्षा उपलब्ध करून देणं, आर्थिक समानता आणि आर्थिक उत्पन्नाचं समान वाटप या गोष्टी साध्य करणं, याच अर्थाने भारतीय राज्यघटनेने समाजवादी ही संकल्पना स्वीकारलेली आहे. मात्र समाजवादी रचनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
लोकशाही साधने पुरवते. म्हणजेच त्यांना राज्याच्या धोरणविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये स्थान दिलेलं आढळून येतं. आणि दुसरा जो शब्द आहे धर्मनिरपेक्ष, तर भारतात कोणत्याही विशिष्ट धर्माला स्थान असणार नाही. भारत राज्याची धर्मापासून फारकत असेल. राज्य कोणत्याही धर्माचा अनुयायी करणार नाही. म्हणजेच राज्यासाठी सर्व धर्म समान आहेत. तसेच आपल्या सरनाम्यामध्ये देशाची एकता या शब्दांऐवजी राष्ट्रीय एकता, एकात्मता, अखंडत्व अशा शब्दांची दुरुस्ती करण्यात आली आहे. आणि त्यामुळे आपल्या भारतीय समाजाला एका धाग्यात बांधण्याचं काम या सरनाम्यातील उद्दिष्टांनी केलेलं दिसून येतं. संयुक्त राष्ट्राच्या सनदेतील मानवी हक्कासंबंधीचे वैश्विक घोषणापत्रातील आदर्श व देशातील ऐक्यदेशीय सामाजिक, राजकीय, आर्थिक, कायदेशीर व सांस्कृतिक प्रतिबिंबाचा राज्यघटनेत समाविष्ट करणारी ही जगातली पहिली राज्यघटना आहे. वैश्विक मानवी अधिकार जाहीरनाम्यात सुद्धा न करण्यात आलेले नागरी व राजकीय अधिकारांचं मूलभूत अधिकार म्हणून, तर सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अधिकारांचं राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्वे म्हणून विभाजन करणारी ही जगातली पहिली राज्यघटना ठरली आहे. मानवी अधिकारासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वांशी सुसंगती राखून राज्यघटनेने कलम 38 द्वारे अधिकारांच्या अंमलबजावणीची जबाबदारी देशांवर सोपवली आहे. आणि या अधिकारांचा राज्यघटनेत समावेश ही राज्यघटनेच्या प्रस्तावनेशी सुसंगत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना सामाजिक, आर्थिक न्याय मिळणारी उत्तम जीवन पद्धती सर्वांसाठी उपलब्ध होईल या आपल्या घटना परिषदेच्या दृष्टीचीच परिणिती आहे. नागरिकांना बहाल केलेली स्वातंत्र्य हे नुसते आश्वासन नाहीये, खऱ्या अर्थाने सदा सर्वदा पूर्तता करावयाची बाब असल्याचं आपल्याला दिसून येईल. या आश्वासनामुळेच घटनाकारांनी निश्चित केलेल्या उद्दिष्टांचे कोणत्याही विचलनाशिवाय पालन होणे सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा न्यायपालिकेला योग्य त्या जबाबदारीचं काटेकोर निर्वहन करावं लागतं. त्यामुळेच थोडक्यात सांगायचं तर ही प्रस्तावना भारतीय लोकांच्या आकांक्षाचे प्रतिनिधित्व तर करतेच, पण आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याच्या न्यायशास्त्रीय, अनुक्रिय, सुसंगत उद्दिष्टे साध्य होतील याची सुनिश्चिती सुद्धा करते. आणि हे जाणून घेण्यासाठी अजूनच आपण आपल्या सरनाम्यामध्ये कोणकोणती उद्दिष्टे सांगितलेली आहेत ती लक्षात घेऊ. ज्या पद्धतीने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या तत्वांचा आपण स्वीकार केलेला आहे, त्याच पद्धतीने लोकशाही, जिथे लोक अंतिम अधिष्ठान आहेत, लोकांच्याच माध्यमातून राज्य चालवले जाते. भारतीय राज्यघटना ही अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाहीचं समर्थन करताना दिसते. इथे ठराविक काळानंतर मुक्त आणि निष्पक्ष न्याय निवडणुकांची तरतूद आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव राज्याला करण्यास प्रतिबंध केलेला आहे. सरकार चालवण्याचे सर्वाधिकार लोकशाही पद्धतीने लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या हातात असतात. यासोबतच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही सुद्धा आपल्याला प्रस्थापित करायची आहे. म्हणजे राजकीय लोकशाही ज्या पद्धतीने हे वर्णन जे आपण बघितलं हे राजकीय लोकशाहीचं आहे, पण त्यासोबतच आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही अभिप्रेत आहे. राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचारांचे, अभिव्यक्तीचे, विश्वासाचे, श्रद्धेचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य, एक समान जीवनमान आणि संधी आणि बंधुता यावर भर दिलेला आहे. आणि सशक्त लोकशाही अशी व्यवस्था निर्माण करायची असेल तर नागरिकांचे नागरी शिक्षण, नेतृत्व, प्रशिक्षण आणि नैतिकता याची मूल्य बिंबवणं सुद्धा आवश्यक आहे. दुसरा आपल्या सरनाम्याचा महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे न्याय.
राज्यघटनेचा सरनामा सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी देतो. सामाजिक आणि आर्थिक न्याय हा राजकीय न्याय आणि नागरिकांमधील असमानता दूर करण्यामध्ये राज्याची सकारात्मक भूमिका याद्वारे प्राप्त केला जातो. आर्थिक न्यायाच्या संकल्पनेत समाजवादी समाजरचना आणि अस्पृश्यता, जाती व्यवस्था यासारख्या सामाजिक दृष्ट रूढींचे उच्चाटन अपेक्षित आहे. एकटा कायदा असे परिणाम साधू शकत नाही. सामाजिक न्यायाच्या परिपूर्तीसाठी स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक समानतेची सुद्धा गरज आहे. कुठल्याही ठिकाणी राहण्याच्या लोकांचं सुख समाधान वृद्धिंगित करण्याच्या ध्येयासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर सर्व प्रकारे सामाजिक न्यायाचे उपाय जे आहेत ते केले जातात. राज्यघटनेचे संस्थापक पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर आंबेडकर यांची स्पष्ट कल्पना होती की आर्थिक न्यायाविना राजकीय न्याय मिळणं अर्थशून्य आहे. धार्मिक, जाती आणि सांप्रदायिक भेदभावांचं प्राबल्य असलेल्या या समाजात सामाजिक न्यायाची सांगड घातल्याखेरीज निव्वळ आर्थिक न्याय मिळणं पुरेसं नाही. राजकारणात आपल्याकडे समानता असेल आणि सामाजिक आर्थिक जीवनात जर असमानता असणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणूनच आपल्या देशात राजकारणामध्ये एक माणूस एक मत, एक मत एक मूल्य या तत्वाला मान्यता दिली गेली. पुढचं सरनाम्यातील तत्व आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या वर्तनावर जुलमी आणि फाजील निर्बंधाचा अभाव असणं आहे. ही लोकशाहीची महत्वाची अट आहे. भारतीय समाजातील सर्वांच्याच स्वातंत्र्याविषयी आदर बाळगणं अपेक्षित आहे. जसं एक व्यक्ती म्हणून आपल्याला आपलं स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार आहे, त्याच पद्धतीने समाजातील इतर घटकांना देखील तो अधिकार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य या संकल्पनेमध्ये आपल्याला मानवी हक्क आणि कर्तव्य यांची गोळाबेरीज लक्षात येते. समानतेसारखा तत्व सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये मांडलेलं आहे. इथे नागरिकांना समान जीवनमान आणि संधीची निश्चितता देणं हे अपेक्षित आहे. आपल्याला पुढे जाऊन कलम 14 ते 18 हे बघायचंच आहे की ज्यामध्ये समानतेची संकल्पना जी आहे ती मांडलेली आहे आणि त्या माध्यमातून व्यक्तीचा विकास साध्य करायचा असेल तर समानता किती गरजेची आहे हे लक्षात येईल. समानता म्हणजे कोणत्याही आधारावर भेदभाव न करणं, मग भलेही वंश असो, वर्ण असो, धर्म, जात, भाषा, लिंग अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे तो तिथे अपेक्षित नाहीये. सर्वजण कायद्यासमोर समान आहेत, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण आहे. यानंतरचं तत्व आहे बंधुभाव. ब्रिटिश सरकारचा आपल्याला जो काही त्रास झालेला आहे त्या माध्यमातून म्हणजे एक दोषपूर्ण आपण त्या स्थितीचं वर्णन करतो, पण त्यात सकारात्मक बाजू अशी होती की आपला संपूर्ण देश एकात्मतेच्या भावनेने एकवटला आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला. याशिवाय देशाला फाळणीसारख्या फुटीरतावादीसारख्या घटनांना सुद्धा जवळून पाहिलेलं होतं. त्यामुळे राज्यघटनेच्या कर्त्यांनी बंधुभावाचा आदर्श जो आहे तो अंगीकारला. बंधुभावाची तत्व फ्रेंच राज्यघटनेकडून आपण घेतलेलं आहे. बंधुभाव म्हणजे परस्पर प्रेम, ज्यामुळे इतरांनी एखाद्यासाठी काय करावे असं वाटणं किंवा तेच त्याने इतरांसाठी करावे किंवा तसे वागावे याकडे माणसाचा कल असणं होय. हे असे तत्व आहे जे ऐक्य आणि समाज जीवनात दृढ संबंध प्रस्थापित करते. बंधुभाव प्राप्त करणं अवघड असेल, परंतु त्याविना स्वातंत्र्य आणि समानता हे दोन्ही एखाद्या रंगाचा थर असावा तितकेच वरवरचे राहतील. जर या देशाला एक राष्ट्र म्हणून अस्तित्व म्हणून टिकवायचं असेल तर लोकांमध्ये बंधुभाव रुजवणं गरजेचं आहे. ऐक्य आणि अखंडता कायम राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्याविना आपण प्रगती करूच शकत नाही. देशात ऐक्य टिकले तरच लोक प्रगती करू शकतील. या संदर्भात महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार त्यांना भारतामध्ये
असा समाज साकारायचा होता की जिथे गरीबातल्या गरीब व्यक्तीला, दुर्बलातल्या दुर्बल व्यक्तीला विकासाची संधी मिळेल, अधिकार मिळेल. भारतीय राज्यघटनेचा सरनामा जो आहे तो महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असा भारत जिथे गरीबातल्या गरीब माणसाला असे वाटते की हा देश त्याचा आहे, ज्याच्या निर्माण कार्यात त्याला निर्णायक महत्व आहे, आवाज आहे. असा भारत जिथे सर्व समान गुण्या गोविंदाने राहतील. असा भारत जिथे अस्पृश्यतेचा किंवा उत्तेजक पेय आणि मादक पदार्थाचा शाप नसेल. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच समान अधिकार उपभोगता येतील. अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये सरनाम्याचं महत्व या उद्दिष्टांच्या अनुषंगाने आपण लक्षात घेऊ शकतो किंवा आपल्या ते लक्षात आलं असेल. धन्यवाद.